बघा, आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम हे मिंदे सरकार करतं. आणि म्हणून जास्त मी ताणत नाही. जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेता आहात. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात आणि आपलं सरकार तुम्ही आणा. आपलं सरकार आणा. तुम्ही सरकार चालवू शकता, तुम्ही सरकार पाडू नाही, सरकार बदलू शकता. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार, कोणाच्या मध्ये ताकद आहे. तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार. तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार, होय हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार. न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही. पण ही जबाबदारी, हा मी शब्द दिलेला आहे, हा शब्द दिलाय, पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात. या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी येऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत आश्वासित केले. त्या निमित्ताने आम्ही सर्व महाराष्ट्र